सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. महाराज सांगतात गीता भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथाची मी पारायण केली, रामकृष्णारी मंत्राचा जप केला. माझे गुरुदेव स्वप्नामध्ये आले आणि मला मस्तकावर हात ठेवून काय केलेला आहे, कृपा आशीर्वाद दिला, माझा स्वीकार केला. मावशुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. गुरुची कृपा मिळालेली आहे. महाराज सांगतात मी सामान्य होतो, गावामध्ये राहणारा होतो, संसारिक होतो, माझी फारसी साधना नव्हती, पण या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आता सांगू माझी काय अनुभूती झालेली ती. अनुरेणुया थोकडा अनुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा तुका आकाश एवढा अनुरेणुया अनुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा एवढा गिळोणी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार आकार भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. महाराज म्हणतात मी अणुरेणूपेक्षा नगण्य असणारा, सामान्य असणारा, पण मी गीता भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पारायण केलं. गुरुदेवांचा मला कृपा आशीर्वाद लाभला, मस्तकावर हात ठेवला, बाबाजी चैतन्याची मालिका सांगितली, रामकृष्णारी महामंत्र दिला आणि मग मी अणुरेणूपेक्षाही सामान्य असणारा, विज्ञानशास्त्रातली संकल्पना आहे पहा, सगळ्यात लहानात लहान वस्तू काय असेल, अणुरेणू, याच्यापेक्षा लहान वस्तू नाही, लक्षात ठेवा. पण मी माझ्या साधनेच्या जोरावर अणुरेणूपेक्षा नगण्य असणारा, परंतु आता एवढी व्यापक मी बनलेलो आहे की आता ब्रह्मांडाच्या पदापर्यंत जाऊन मी पोहोचलेलो आहे. जी लोक सांगत होती महाराज वेदाचा अक्षर घोकण्याचा अधिकार तुम्हाला नाही, त्या लोकांना महाराजांनी ठाणकावून सांगितलं वेदाचा अर्थ आम्हासीचा ठावा एराने वाहावा भार माथा. आणि म्हणून आता तुका बोले तरी सहजाची वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. जगाच्या इतिहासातील पहिले आणि कदाचित शेवटचे संत असे असतील की ज्यांच्या मुखातून जो जो शब्द बाहेर पडला ती अभंगवाणी ठरली, ते तुकाराम महाराज. भव भ्रमाचा आकार भव भ्रमाचा आकार अनुरेणुया थोकडा अनुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा का आकाश एवढा. महाराज संसाराच्या वाटेवर उभा राहिले आणि संपूर्ण विश्वाला एक बोध दिला, मार्ग दाखवला. संसाराच्या वाटेवरून सुद्धा ब्रह्मांडाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचता येते. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग, आनंदाची अंग आनंदाचं, असं महाराज म्हणतात माझं जीवन झालं. या अवस्थेवर पोहोचले तुकाराम महाराज आणि माऊलीच्या दरबारात बसलेला धरणेकरी त्यांच्याकडे जातोय. आणि तो धरणेकरी गेल्यानंतर श्री संताच्या माथाचरणावरील साष्टांग हे करी दंड होतं. तेव्हा तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा तू अरे कुठून आलास, का आलास, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज माझी काही इच्छा आहे, अपेक्षा आहे,
मनीषा आहे, मी बाळगून त्या ठिकाणी बसलो, परंतु माऊलीने माझ्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तू देहूला जा, तुकाराम महाराज तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय करतील, सोडवणार आहेत. म्हणून मी इथे आलेलो आहे. महाराजाला वाटलं कदाचित याची अपेक्षा असेल, कदाचित हा योगी असेल, बरोबर आहे की नाही. अरे मग तू जर तुला योग करायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, योगी यांचे राजे आहेत, लक्षात ठेव. महाराजाला वाटलं हा योगी पण दिसत नाही. मग विचारलं तुला का, तू अनाथ आहे का, ती अनाथांची माय आहे. मग महाराजाला वाटलं असं नाही, हा ज्ञानात्मक दिसतोय, हा विद्यार्थी चांगला दिसतोय, जरा तेजल बुद्धीचा दिसतोय, हुशार दिसतोय. अरे तुला ज्ञान पाहिजे का, मग ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. ज्ञानाचा बिंदू नाही, ज्ञानाचा कोण आहेत ते सिंधू नाही. आपण एखादे महाराज एखाद्या गावात खूप प्रसिद्ध असतो, म्हटले आमच्या गावातले हे महाराज खूप मोठे आहेत. म्हटलं कशामुळे, म्हटले गीतेचे किती अध्याय आहेत, 18 अध्याय आहेत, बरोबर आहे की नाही. त्याच्यापैकी एक यांच्या पाठी, म्हणून हे आमच्या गावात सर्वात शहाणे. आलं का लक्षात. म्हणलं 18च्या बाबतीत काय, यांच्या बाबतीत खतरा आहे. 18 यांच्या बाबतीत खतरा, पण एक पाठी म्हणून गावातला ज्ञानी. पण ज्ञानेश्वर महाराज तसे आहेत का नाहीत, लक्षात ठेवा. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव. बोला महाराव. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. बोला हा टाळकरी. तू माईसे ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. महाराव म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरा हे बोला काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे मज पामरा हे काय थोरपण, काय थोरपण हे थोरपण. हे थोरपण हे मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. वा पखवाजे मरा हे मजबा मरा हे काय. काय थोरपण मज पामरा हे
काय थोरपण वा ज्ञानियांचा गुरु किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तेवढे मोठे आहेत, ज्ञानाचा सागर आहेत, सिंधू नाही बिंदू आहेत, तरी पण त्याचं समाधान होत नाही. ज्यावेळी एखाद्या शंकेचं आपण उत्तर देतो, प्रश्नाचं उत्तर देतो, समस्याचं उत्तर देतो, त्यावेळी जर पुढच्याचं समाधान झालं नाही तर आपण त्याला पर्यायी मार्ग सुचवत राहतो तोपर्यंत. बरोबर आहे की नाही? मग महाराजाला कळून चुकलं की हा कोरोनाच्या काळात कदाचित संसाराने गांजलेला असेल. त्यावेळी कोरोनाला नाव वेगळं होतं, आता वेगळं आलं. बरोबर आहे की नाही? कोणत्या तरी आजाराने, काहीतरी दारिद्र्याने तो गांजलेला असेल, आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल. म्हणून महाराजांनी विचार केला आणि मग सांगितलं, अरे जर तुला संसारातल्या काही गोष्टी कमी पडत असतील, तुला जर धनसंपत्ती पाहिजे असेल ना, तर तू कुठं जा. काय आहे तिथे, काय त्यांचं सामर्थ्य आहे, काय ऐश्वर आहे, हे अभंगाच्या प्रथम जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले इलते काय नो महाराज करील ते काय नोहे महाराज. ऐसे बळ रेडा बोले नोहे महाराज. ते काय नोहे मा. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या धरणे करायला सांगितलं, रे बाबा तुला जर ते ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांचे माऊली आहेत, अनाथांची माया आहे, बरोबर आहे की नाही, ज्ञानाची शिरोमणी आहेत, सागर आहेत, साधकांचे मायबाप आहेत, नव्हे तर ऐश्वर्याच्या जर बाबतीत बोललं तर सांगू त्यांच्या द्वारामध्ये कशांचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे.
आणि सोनं म्हटलं की मला सांगा, जगात सगळ्यात कशाला किंमत असेल तर सोन्याला. सोन्यासारखी माणसं, सोन्यासारख्या सगळ्या गोष्टी, बरोबर आहे की नाही? म्हणून सोन्याला महत्त्व आहे. जगात एकच असा धातू आहे की लोक गळ्यात तर घालतील, पण त्याची 1 टनाची जरी चिप एखाद्याच्या गळ्यात मारली तरी ओढीत नेतील. सोन्याबद्दल लोकांना एवढं प्रेम आणि काय आहे, मोह आहे, लक्षात ठेवा. आणि मग महाराज म्हणतात की त्यांच्या द्वारात कशाचा पिंपळ आहे, सोन्याचा. सोनं म्हणजे थोडक्यात सांगतो, संसारालाही अश्वत्थ म्हटले. संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं, पिंपळाला अश्वत्थ. आणि हा संसार कसा आहे, संसार दुःख मुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, किंवा आली या संसारा सुख नाही कोठे. असा जो आपला संसार आहे तो संसार माऊलीच्या दारात कशाचा होतो, आपल्या सुखाचा होतो. कसं आहे ते मी पुढे सांगेल. सोनं म्हणजे आपल्या लौकिक जीवनामध्ये चांगल्या अर्थाने शब्द वापरतो. एका घरामध्ये एक म्हातारी मेल्यानंतर वारकऱ्यांची चर्चा चालली. भजन झाल्यानंतर उचलताना, अरे म्हातारीचं सोनं झालं, म्हातारीचं सोनं झालं. त्याचवेळी कोरोनाच्या काळात एक गांजलेलं होतं. म्हटलं म्हातारीचं सोनं झालं, म्हणजे चांगली संधी झाली ना. बरं, सोन्याचा भाव 52च्या पुढे गेला आहे, पार 60पर्यंत चालला होता. आणि जर सोनं म्हातारी झाले तर संध्याकाळी यांनी मासांभूमीत नेऊन टाकली जाळी की आपण उचलून आणायची परत. सगळे गेल्यानंतर म्हातारीचा तिथं विधी झाला, अग्निसंस्कार झाले, पण ह्याला मात्र झोप नाही. सोनं आणायचं आहे आपल्याला, सोनं आणायचं. म्हातारीचं सोनं झालं आणि चांगले वारकरी लोक बोलले. हे रात्रीचंच उठून गेलं ना माशांभूमीत उकरायला. त्याच्या हाताला चटके बसायला लागले, पण सोनं दिसना. तिथं हाडं, राग, कोळसाच दिसायला लागला. तो म्हटला वारकरी दिसतात, गण लावलेला आहे, मंदिरात असतात, आणि म्हटले म्हातारीचं सोनं झालं. हां, एक खोटेत वारकरीसुद्धा. काय नको ते बोलायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर चटके बसले. मग एकाला विचारायला लागलं, काय करत होतास? म्हटलं मी गेलतो माशाणात, पण तुमचे सर्व वारकरी मंदिरातले खोटे निघाले. तो म्हटलं कसे काय खोटे? ते म्हटले म्हातारीचं सोनं झालं. म्हणलं सोनं तुला कळालं का? तुझं डोकं जाग्यावर आहे का? मेंदू सगळं शाबूत? म्हटलं आहे ना. अरे सोनं झालं म्हणजे म्हातारीचं चांगलं शिक्षण झालेलं होतं, म्हातारीला चांगला मिस्टर मिळालेला होता, म्हातारीला चांगली 4-5 मुलं झाली, ती मुलं चांगली शिकली, मोठ्याल्या कंपन्या काढल्या, बिझनेस काढले, मोठाले पुढारी झाले, अधिकारी झाले. त्याच्यानंतर त्यांचे नातू जन्माला आले, नातू बी चांगल्या चांगल्या पदावर गेले. आणि आता म्हातारी मेल्यामुळं काय लोक म्हणतात, म्हातारीचं सोनं झालं म्हणजे चांगलं झालं, चांगल्या अर्थाने. एकदा गळ्यात तुळशीची माळ पडली, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला, आपल्या देहाला त्या सोन्याचा स्पर्श लागला एकदा या लोखंडाच्या देहाला ज्ञानेश्वरीचा, की हजारो लोक वारीवर जाणारे कधी मद्याचं सेवन करत नाहीत, मद्य पित नाहीत, आलं का लक्षामध्ये, भक्षण करत नाहीत, अपेपे पित नाहीत. याचं कारण त्यांचे संसार सोन्याचे होतात. अनेकांच्या गळ्यातले मंगळसूत्रे केवळ मदिरा पिण्यासाठी गेले, पण जे माऊलीच्या वारीत आले, पालखीला आले, गळ्यात माळ घातली, की त्यांचे जीवन संसार काय झाले, सुखाची झाली. मी ज्यावेळी मराठी साहित्य, मराठी समाजाने तीर्थक्षेत्र आळंदी याच्यावर आळंदीचं संशोधन केलेलं आहे पुणे विद्यापीठामध्ये, तर त्यावेळी त्याच्यामध्ये जवळजवळ हे सोन्याची मी 8-10 कारणं सांगितलेली आहे पिंपळाची. कारण ज्यावेळी कुबेर या ठिकाणी आला, या ठिकाणी भगवान तपश्चर्याला बसले, तिकडे पलीकडे कुबेर बसले, म्हणून त्यांची ती गंगा आहे, त्या नदीला काय म्हणतात आपण सिद्धपेठात जाताना कुबेर गंगा. आणि त्या कुबेराने आपली जी संपत्ती आहे, महाभारतातलं उदाहरण सगळ्याला माहिती आहे, ज्यावेळी पांडव वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी शस्त्र कुठं ठेवले होते, तुमच्या माझ्या डोक्यावर का कुठं? ती शस्त्र शमीच्या म्हणजे आपट्याच्या झाडावर ठेवलेली होती. ज्यावेळी 12 वर्षाचा वनवास पूर्ण, 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण झाला, त्यावेळी ती शस्त्र परत घेतली आणि कौरवांचा नायनाट केला, अधर्माचा नायनाट केला आणि त्या ठिकाणी धर्माची स्थापना केली. त्याप्रमाणे ज्यावेळी भगवान परमात्मा या ठिकाणी आले, इंद्र या ठिकाणी आला तपश्चर्यासाठी, त्यावेळी स्वतः कुबेर या ठिकाणी आलेला होता. मग कुबेर म्हटला माझी संपत्ती ठेवायची कुठं आता, आणि मग ती संपत्ती या सुवर्ण पिंपळावर ठेवली, म्हणूनही त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि माऊलीन तर म्हटलेलं, माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता ते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, अमृताला जिंकणारे अक्षर आहेत. याच्याही पेक्षा पुढे जाऊन म्हटलंय की साहित्य सोनियाच्या खाणी, माझं साहित्य, माझी ग्रंथवाङ्मय हीच काय आहे, सोनं आहे. एकदा या सोन्याचा आपल्या जीवनाला स्पर्श झाला की दुसऱ्या सोन्याचा मोह पडत नाही, व्यसनाचा विकाराचा मोह पडत नाही. आपल्याला आपलं जीवन चांगलं, निर्व्यसनी आणि सुखी होतं, म्हणून त्याला सुवर्ण पिंपळ म्हटलं. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर एखादी काहीतरी सोन्याची गोष्ट आपल्या हातामध्ये कुठंतरी असते, पण पंक्तीला गेलो तर आपण दाखवत फिरतो, इकडे भातवाडा, तिकडे बुंदीवाडा, तिकडे, बरोबर आहे की नाही?
पण माऊलीच्या बाबतीत त्यांनी तर सोन्याला महत्त्व दिलं. लक्षात ठेवा, सोन्याला महत्त्व दिलेलं नाही, त्याला माती समान म्हटलेलं तुकाराम महाराजांतर. सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. माऊलींचं म्हटलं साहित्य सोन्याच्या खाणी. माझं साहित्य हे जगातलं एक नंबरचं काय आहे, सोनं आहे. दुसऱ्या सोन्याची गरज नाही. आणि म्हणून तर आज ज्ञानेश्वरीवर कथा करणारे, कार्यक्रम करणारे आज लोकोपती नाही, कोट्याधीश अब्जाधिपती आहेत. लक्षात ठेवा. का? ज्ञानेश्वरीवर चिंतन करतील, कथा सांगतील, अनेक प्रकारचा प्रचार प्रसार करतील. अशी माणसं देखील एवढं सोनं कमवू शकतात ही कल्पना. लोक सोन्याच्या घडी त्याच्या पायावर टाकतात आणून लोकांच्या. कुणाच्या? माऊलीच्या नाही. जे माऊलीची ओवी लोकाला सांगतात किंवा अर्थ सांगतात, एवढं श्रेष्ठत्व. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसराही एक प्रसंग असा आहे की ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वडील संन्यास घेऊन परागंदा झाले, ऋषिकेशला तिकडे हरिद्वारला गेले, त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांची आई रोज इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वरांचं दर्शन आणि सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा पूर्ण करत होती. पण जाताना रोज नमस्कारायची, तू जसा फुलतोस भरतो तसा माझाही संसार फुलू दे भरू दे. आणि म्हणून याच ठिकाणी रामानंद स्वामीचा आशीर्वाद ज्ञानेश्वर महाराजांच्या आई माईला मिळालेला आहे की पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. लक्षात ठेवा. म्हणून हा पिंपळ कशाचा आहे? सुवर्णाचा आहे. तो साक्षात्कार आहे, तो सोन्याचा आहे. आणखी बरीच कारण आहे, आपण कधी पुढे वेळ मिळाला तर पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, ते म्हटले ठीक आहे, जवळ भरपूर ऐश्वर आहे, पण अंगात काही सामर्थ्य आहे का? सर्वात मतिमंद प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे रेडा. गाईच्या 1000 वासरात जर गाईच्या कळपामध्ये गाईचं वासरू सोडलं तर आपली आई ज्या क्रमांकाला आहे 1000 गाईमध्ये त्या जाऊन तिथं काशीमध्ये तोंड घालतं. पण म्हशीचं हे रेडकू सोडलं की पहिली धडक मालकालाच मारतायत. मालक थोबाडीत मारतो, त्याला वाटतं आपली पेयाची बेल झाली. आत्ता सगळ्या म्हशीची टेस्ट घेते, जी लात मारणार ती आपली आई. एवढा मतिमंद. पूर आला, नारायण महाराज पुरात जर वाहून चालला तो बाजूला होत नाही, इकडे तिकडे जायचं म्हणतो, बरं आहे बिन तिकिटाचा प्रवास, गो टू गंगासागर. इतका मतिमंद प्राणी. पण त्याला सुद्धा काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? बोलविला रेडा निगमवाचे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. चालवीने भंती बैसोनिया, बोलवणे श्रुती मैसी पुत्रमुखी, बोलवणे श्रुती चालवीने भिंती बैसोनिया. मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया. तिथेही म्हटले नव्हे हा सामान्य महिमा संतान, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणजे रेड्यासारखा मतिमंद प्राणी. सगळ्याला माहिती आहे पैठणमध्ये गेल्यावर काय अवस्था झाली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार शब्द प्रणवाचा. एवढं त्यांच्याकडे काय आहे? सामर्थ्य आहे. आता ऐश्वर्य झालं, सामर्थ्य झालं, पण ते काय करू शकतात हे अभंगाच्या पुढच्या चरणातून सांगतात.
करील ते काय नो हे महाराज, ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज हो हो, ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, शुद्ध अंगे ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. तुकाराम महाराज म्हणतात ती काहीही करू शकतात. ज्यांनी रेडा बोलवला, ज्यांनी भिंत चालवली, ज्यांनी स्त्रीचा तो केला पुरुष उभा, अनेक पाठीवर मांडे बाजवले, अनेक प्रकारचे चमत्कार केले. अमृत अनुभव, चांगदेव 65, गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ लिहिले. ते काहीही करू शकतात. परंतु त्या ठिकाणी मात्र अपेक्षा काय आहे? शुद्ध बीज. म्हणजे आपली जी आपण ही साधना करतो ना, ही शुद्ध साधना आहे. आणि म्हणून मी सांगतो की अलीकडच्या काळामध्ये महाराज आपली साधना सगळ्यांची भ्रष्ट होत चाललेली आहे. प्रसारमाध्यमांचा काळ आहे. लोक कुठेही खायला लागले, कुठेही बसायला लागले, कुठेही बोलायला लागले, काहीही खेळायला लागले, काहीही बोलायला लागले, कसंही वागायला लागले, कसंही चालायला लागले, कुठेही राहायला लागले, कुठेही यायला लागले, कुठेही जायला लागले, कुठेही मनोरंजन करायला लागले, काहीही सेवन करायला लागले. आणि मग देवाने ठरवलं की आता यांना एक धडा शिकवला पाहिजे. म्हणून त्याच्यात काय पाठवला? तुम्हाला कोरोना पाठवला आहे. पूर्वी खेडेगावामध्ये वढाळ जनावराला, शेळी गाईला, म्हशीला किंवा बैलाला काय घातलं जायचं? गळ्यात महाराज लोढणं घातलं जायचं किंवा त्याला पायखूट घातली जायची. काही काही लोढण्याला मोजीत नसत, म्हणजे एकाच वेळी दोन्ही पण ते दोन्हीला मोजीना, मग त्याला मुस्क घालायची. तिसरं, आता सगळ्यांना मुस्क घातलं. जे बिघाडले जास्त त्यांना तर घातलंच, जे कमी जास्त बिघाडले तर गेलेच. त्यांची वाटच अजूनही जाणार आहेत. बरेच काळजी करू नका. जे लय बिघाडले ते जाणारच बरं का. त्याच्यानंतर काही म्हटले आळंदीत नको, माऊली म्हणायची नको नको. बऱ्याच दिवस आळंदी पंढरपुरात कोरोना नव्हता महाराज बरं का, प्रामाणिकपणे. पण लोक इथंही परत जरा थोडं निसटल्यासारखं वागायला लागले. माऊली म्हटली तर तुमच्यासाठी आता तुम्ही आत यायच्या पण लायकीचे नाही राहिली, बाहेर थांबा, बाहेर थांबा, आत यायचं नाही. देवाने आपली मंदिरं आपल्यासाठी आता बंद करून घेतलीत. मला वाटतं एवढी आपली साधना वाढली का पाप वाढले. आणि म्हणून कोरोना आला. लक्षात ठेवा, हे चारित्र्य शुद्धतेचं लक्षण आहे महाराज, हे पावित्र्याचं लक्षण आहे.
आज कुणी कुणाकडे जात नाही, कुणी कुणाचं काही खात नाही, कुणी कुणाकडे बसत नाही, नको ते पाहत नाही, सर्व बंद झालेलं आहे. पण तरीही माऊलीच्या मंदिरात हा कार्यक्रम चालू, यातून आपण पुढं जाणार आहोत. परंतु काही करू शकतात माऊली, लक्षात ठेवा. परी पाहे बीज शुद्ध अंगी, शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. म्हणजे शुद्धपणाला, शुद्ध साधनेला, म्हणजे सत्वयुक्त असणाऱ्या साधनेला महत्त्व आहे असं म्हटलंय. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन विद्वता दातवंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता, किंवा उन्मतो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन आत्मदोषेन दारिद्र्यता. म्हणजे हे सगळं या ठिकाणी काय झालेलं आहे. आता हा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे. महाराज सांगतात करील ते काय नो हे महाराज, ते काहीही करू शकतात, पण बीज काय पाहिजे, शुद्ध पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. याच्या पुढे महाराज म्हणतात मग ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, ऐश्वर आहे, पण त्यांनी स्वतःपुरतंच ठेवलं का? काही काही लोक स्वतःपुरतंच ठेवतात, दुसऱ्याला देत नाहीत. असं माऊलीने केलेलं नाही. हे शेवट म्हणजे पुढच्या कडव्यातून सांगतात. जयाने घातली मुक्तीची गवादी, घातली मुक्तीची गवादी, घातली मुक्तीची गवादी. मिळविली मादी वैष्णवांची, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. महाराज करील ते काय महाराज. नंदी वैष्णवांची ओ मिळविली मांदी वैष्णवांची. जे वेद उपनिषद अहम ब्रह्माष्टमी प्रज्ञान ब्रह्म तत्वमसी, हे जे आपल्याकडे जे 4 वेद आहेत त्यांची जी वाक्य आहेत, याच्यातून जे ज्ञान ऋषी मुनी सूत्र एकत्रित केले त्याचे वेद निर्माण झाले. हे जे सर्व सूत्र आहेत त्या सूत्राचं सार संस्कृत भाषेच्या माध्यमातून असल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की हे ज्ञान शेवटी कशामध्ये आणलं. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाणी, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवी. म्हणजे हे जे संस्कृत भाषेतलं जे ज्ञान आहे हे अखंड वाहणारं जे पाणी, पुराचं पाणी पळते तसं वाहणारं होतं, त्याला बांध घातला, ते अडवलं, त्याच्यावर धरण टाकलं, ते मराठी भाषेमध्ये आणलं, त्या मराठी भाषेचा कैवार घेतला. त्या बड्या बंडवाले माझी ज्ञानेश्वर माने पहिले, माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके. असं कार्य केल्यामुळे त्यांच्याकडे जे ज्ञान स्वतःपुरतं ठेवलं नाही, सगळ्यांना, सर्व वारकऱ्यांना, सर्व भागवत धर्मियांची एक मांदियाळी केली. या रे लहान थोर याती भलती नारी नर, किंवा देव झाले अवघे जन दोष गुण हरपले. सगळ्यांना एकत्रित बोलवलं आणि काय केलं, त्यांना हे मुक्तीचं अन्नछत्र सुरू केलं, ज्ञानाचं अन्नछत्र सुरू केलं.
आणि म्हणून जयाने घातली मुक्तीची गावादी, मेळविली मांदी वैष्णवांची नेत. आजपर्यंत एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षा केला, गोरक्ष ओळला गहेनी प्रती, गहेनी प्रसादे निवृत्ती दातरे. ज्ञानदेवा सार प्रगट गुहे बोले, विश्व ब्रह्मच संपूर्ण विश्वाला हे ज्ञान देऊन टाकलं. आणि म्हणून मेळविली मांदी वैष्णवांची. ही मांदी मिळवल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात, असे ज्ञानेश्वर महाराज ज्या ठिकाणी आहेत तुला माहिती आहे का, जर तिथे गेल्यानंतर तू काय होणार आहे. ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणाचं तुका म्हणे तेथे सुख काय ऊने, सुख काय ऊने. तुका म्हणे तेथे सुख काय ऊने. समाधान चित्ताची राहे समाधान चित्ताचिया. नोहे महाराज करील ते काय आज हो. तुक तुका म्हणे तेथे सुखा काय येऊने राहे समाधाने चित्ताची. महाराज म्हणतात त्या ठिकाणी सुखाची कमतरता नाही. सुखाचे ते सागर येतं, ज्ञानाचे सागर येते तिथं सुखाची त्या ठिकाणी सर्व तीर्थ त्यांच्या पाया तीर्थ तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा. आणि त्या ठिकाणी जर गेला तर देवो म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचेने दर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिकी तपपरिष्ठ येथे पै केले. इंद्र येवोन या भूमीसी याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणी इंदोरेसी या पासोनी पंचकृषी भवती वनवल्ली वृक्षी. येथे देव येवोनी होती पक्षी, अस्ति नास्ती उदकी हे असे नित्य साक्षी. किंवा हे पंढरी विण सोपे हर जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कापे त्याचे न चले अलंकापुरात. पंढरीत
सगळ्यात श्रेष्ठ आहे पंढरी पंढरी म्हणता पापाची भोवरी, किंवा अवघेची तीर्थ घडली एक वेळा चंद्रभागा डोळ्यात देखलिया, पण भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमा या. एवढी ही श्रेष्ठ भूमी आहे. स्कंदपुराणामध्ये सांगितले का पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे ना, मध्यबिंदू म्हणतो ना, तो इथे आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यात जास्त मी सांगत नाही, जर विल पॉवर कुठाली असेल तर ती आळंदीची पंचकृषीची आहे. लक्षात ठेवा. सगळ्या देवांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेल्या आहेत. इथाले वृक्ष लता वेली झाडं खडे दगड माती ही देखील काय आहे, देवमय झालेली. लक्षात ठेवा. आपण सुद्धा, तुम्ही समजता हे सामान्य नाहीत, तुम्ही सुद्धा पूर्वीच्या अवतारातले कोणीतरी देव आहात, म्हणून या ठिकाणी वास्तव्यात आहात. लक्षात ठेवा. अशा या पवित्र भूमीमध्ये गेल्यानंतर ते सांगतात की अरे तिथं सुखाची कमतरताच नाही. बरोबर आहे ना. यात्रा अलंकापुरा येती ते ते आवडती विठ्ठला, किंवा जेने हे गीता उपदेशली ते हे विटेवरी माऊली, तोच अवतार धरी अलंकापुरी. म्हणजे तेच भगवान परमात्मा ज्याने गीता सांगितली, जो विटेवर उभा आहे तोच आता कुठे आपल्या पुढे समाधीत बसलेले ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि म्हणून अशा ज्ञानेश्वर महाराजांकडे तू जर गेला तर बाबा तिथं सुखाला कमतरता नाही. फक्त आता एक लक्षात ठेवायचं, माऊली, आळंदी, अध्यात्म, धर्मग्रंथ हे सगळं आपलं एक काय आहे, एक मोठं चार्जर आहे. लक्षात ठेवा. काय आहे, मोबाईल वापरताना म्हणून सांगतो, चार्जर. मोबाईल जास्त वापरल्यावर काय होतं, तुमचं बॅटरी काय होती, डिस्चार्ज होती. जास्त वेळ मोबाईल वापरला की बॅटरी काय होती, तशा ह्या आपल्या बॅटऱ्या आहेत. लक्षात ठेवा. ह्या बॅटऱ्यासुद्धा बाहेर गेले की डिस्चार्ज होतात. बाहेरचं वातावरण लागलं की जसं जसं लागेल तसे तसे डिस्चार्ज होतात. जो इथं येऊन अधिक असे अधिक फलम, हा अधिक महिना आहे. लक्षात ठेवा. पुरुषोत्तम मासे इथे केलेली साधना ही अधिक होती. आणि म्हणून या ठिकाणी उलट कोरोनाच्या काळात तर मला वाटतं एक संधी चांगली उपलब्ध झाली. लोक म्हणायचे आम्हाला वेळ नाही, मी सांगायचो मला काम आहे, 24 तास ड्युटी आहे, अमका आहे तमका आहे. आता कोणी काही सांगायचं महाराज काम, आता मात्र आपण आपली साधना करायची. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपली साधना आपल्या घरी बसून, अध्यात्माची साधना, भगवंताचं नामस्मरण, आपल्या ग्रंथाचं वाचन, शुद्ध पवित्र आचार विचारयुक्त आपण जीवन जगायचं आहे. मला वाटतं थोड्या दिवसाचंच माऊलीच्या कृपेने हा कोरोना निघून जाणार आहे, याची आपल्याला निश्चित सगळ्यांची खात्री आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक असे, असं जे नामदेव महाराजांनी म्हटले ते काही उगच म्हटलेले. लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा ज्ञानेश्वर महाराज जवळ आल्यामुळे आपण सर्वजण चांगले तब्येतीचे आहोत. बरोबर आहे की नाही. अजून कुणी कोरोनाग्रस्त नाही असते ते इथं आले नसते. म्हणजे माऊलीचा आपल्यावर काय आहे, आशीर्वाद आहे, कृपा आहे. एक जण म्हणला मी जीवनात अपयशी ठरलो. म्हणलं कसं काय ठरलं, कसं काय ठरलं मला सांग. म्हटलं भारतातले रस्ते किती बेकार आहेत, खड्ड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे कळत नाही. तू 4 वेळा गाडी त्या खड्ड्यामध्ये पडलीस, 2 वेळा ट्रकला धडकला, 3 वेळा दुसऱ्याने उडवलं, तरी अजून चांगला चालतोय, मस्त गाडी चालतो, तुला आणत त्रास काय झालाय सांग ना. म्हटलं म्हणतो बरोबर आहे राव, त्यावेळी हात मोडला असता, पाय मोडला असता, लांगडा झाला असता, दात पडले असते, काय केलं असतं. म्हणजे तरीही माणसाला सुखाचं महत्त्व कळत नाही. माणूस शेवटी दुःखाला सगळीत बसतोय. म्हणून दुःख सोडून दिलं पाहिजे. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताची, एकल्याचा नव्हे खड म्हणून मेळ मिळविला. सामुदायिक साधनेला वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून कीर्तनामध्ये स्वतः भगवान परमात्मा नाचत असतो, डोलत असतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. म्हणून आपली ही अध्यात्माची साधना, हा प्रवास आपण असाच चालू ठेवायचा आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्या धरणे करायला सांगितलं आहे, ती त्याच्यापुरतं मर्यादित नाही. लक्षात ठेवा. ती तुम्हा मला सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने, मात्र त्या ठिकाणी तू समाधान चित्ताने राहा. आलं का लक्षामध्ये. तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि म्हणून आज आपल्याकडे आलेली ही सेवा, आता एकदा मोठ्या प्रमाणे आपण भजन करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई.
जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई। जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळरेडा बोले करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी। आणि म्हणून ही सगळ्यांची आपली सामुदायिक साधना आहे। इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, एकल्याचा नवे खेळ मनोनी मेळ मिळविला। आणि आजचा आपल्या हा सगळ्यांचाच भाग्याचा जो दिवस या ठिकाणी आलेला आहे। माऊलींची आपल्या सर्वावर कृपा आहे। रोकडबाज दिंडी रथाच्या पुढे 20 क्रमांक यांच्या वतीने माझे गुरुवर्य की ज्यांनी माझ्या पाठीवर सदैव हात ठेवला आणि आशीर्वाद दिला, त्यामुळे MA MPhil PhD नेट काय ज्या डिग्री असतील किंवा काय महाविद्यालयाचं प्राचार्य, ह्या सगळ्या गोष्टी आज ही सेवा माझी नसून ही सेवा शेवटी त्यांच्या वतीने आहे। एवढंच फक्त मी निमित्ताचा धनी, लक्षात ठेवा। मी माझं म्हणत राहायचं नाही आहे। प्रभू सर्वांनाही बुद्धी देव, सगळ्यांचं जीवन सुखी संपन्न आनंदमय हो, एवढीच प्रभूकडे प्रार्थना करतो, माऊलीकडे प्रार्थना करतो। आणि या सुखाचा, या माऊलीच्या सोन्याचा जीवंद लक्षार्थाने, वाचार्थाने नव्हे केवळ लक्षार्थाने, अभिधा व्यंजनाने आपल्या सर्वांच्या जीवनाला लागो। आपलं सगळ्यांचं जीवन सुखी समृद्ध आनंदमय हो आणि आपली सगळ्यांची साधना शुद्ध हो, एवढीच माऊलीकडे प्रार्थना करतो। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज म्हणते ते सुका काय उने, तो का म्हणते ते सुका काय उने। राहे समाधान चित्ताचिया, राहे समाधान चित्ताचिया। करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज। राहे समाधान द्रौपद म्हणतात तुका म्हणते ते सुका काय उने, तुका म्हणते ते सुका काय उने। राहे समाधान चित्ताचिया, राहे समाधान चित्ताचिया। करील ते काय नोहे महाराज,
दान चित्ताची राय समाधान परी पाहे बीज गंगे नाये उच्चारिला तारम्या फुलार महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राक्ष बापरा महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम लगेच जायचं नाही नाही लगेच जाऊन येऊ रे बाबा मग बघ घेताना ते तिकडे घेऊन जात